समाजाचा लढा उभा केला. 22 वर्ष समाजासाठी संघर्ष केला. गेल्या 10-11 वर्षापासून मी पाटलांच्या सोबत काम करतोय. जवळून पाहिले त्यांना. वारकरी व्यक्तिमत्व आहे. अंगावरचा शर्ट फाटका असला तरी चालेल, पण मला समाजाचं काम करायचं ही तळमळ त्या माणसाच्या मनात आहे. पोटात अन्नाचा कण नसला तरी चालेल, पण माझ्या समाजातील तरुणांना एकत्रित करण्याचं काम मी करणार आहे, ही त्या माणसाच्या मनातली जिद्द आणि तळमळ आहे. वेळ प्रसंगी त्या माणसानं स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात रोजानं पाठवलं. आजही त्या माणसाच्या घरात महिनाभर पुरेल एवढं राशन नाही, धान्य नाही, तरी तो माणूस समाजासाठी काम करतोय. एक दोन उपोषण झाले, तुम्हाला माहित झाले. आतापर्यंत 36 उपोषण समाजासाठी केली. आणि त्याच माणसाचा त्याग आणि समाजासाठी केलेलं कार्य हे सामाजिक धर्माचं लक्षण आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी जरांगे पाटलाला डोक्यावर घेतलंय. आणि नुसतं एका समाजाच्या नाही, म्हणून जरांगे पाटील फक्त मराठ्यांचे नाही, सगळ्या समाजाच्या लोकांनी घेतलंय. 14 तारखेच्या विराट सभेत मुसलमानाची पोर नाश्ता वाटत होती. 14 तारखेच्या विराट सभेत धनगर समाजाच्या बांधवानं 2.5 चक्कर शेतात उभ्या पिकात नांगर घातला आणि सभेला जागा करून दिली. बौद्ध समाजाच्या माणसानं 1.5 एकर शेत पिकाचं नांगरलं, सभेला जागा करून दिली. मुसलमानाचे पोरं पंक्चर मोफत काढून देत होते. सगळ्या 18 पगड जातीचे लोक जरांगे पाटलाच्या सोबत आहे, कारण त्यांचं कार्य पवित्र आहे आणि संकल्प सुद्धा सत्य आहे. पण ज्यावेळी तुम्ही चांगलं काम करता ना, त्यावेळी तुम्हाला त्रास नक्की होणार. ज्या अर्थी तुम्ही काम करत असताना तुम्हाला अडथळे येत नाहीत, अडचणी येत नाहीत, तुमच्या विरोधात कुणी शत्रू दुश्मन तयार होत नाही, समजून जायचं तुम्ही काम चुकीच्या मार्गाने करताय. पण जर तुमच्या मार्गामध्ये कुणी काटे टाकत असेल, जर तुमच्या मार्गामध्ये अनंत अडचणी येत असेल, जर तुमच्या मार्गामध्ये कुणी शत्रू आणि दुश्मन बनवून आडवं होत असेल, तर समजून जावा तुमचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. कारण त्रास तर संतांना आणि साधूंना सुद्धा झाला. जरांगे पाटलाच्या विरोधात काही कुत्रे सरकारनं पाठवले. पहिला डाव रचला आंदोलन मोड्याला, लाठी हल्ल्याचा तो फसला. करायला गेले गणपतीन झाला मारुती. आंदोलन 1000 पटीनं पेटलं. दुसरा डाव रचला मॅनेज करण्याचा. एक जण म्हणे कोपऱ्यात चला, त्याने सांगितलं कोपऱ्या कापऱ्यात नसतं. एक जण म्हणे कानात बोलू दे, म्हणे अजिबात कानात कुजबूज करायची नाही. दोन्ही मॅनेज करण्याचा डाव सुद्धा फसला. जरांगे पाटलाचं आंदोलन मोडायला त्यांना तारखेवर तारखी दिल्या. सगळे डाव फसले आणि जरांगे पाटील अजिंक्य योद्धे ठरले. जरांगे पाटील पुन्हा पुढे झुकले नाही. पण या सगळ्या काळामध्ये, कालखंडामध्ये काही कुत्रे सरकारनं जाती जातीत भांडणं लावायला पाठवले. पण खरं सांगू मायबा, बजरंगबलीचं मंदिर आहे, बजरंगबलीच्या साक्षीनं सांगतो, हा महाराष्ट्र शिवछत्रपतीच्या जिवंत आणि ज्वलंत विचाराचं पालन करणार आहे. या महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती एका ताटात आजही गुन्ह्या गोविंदानं नांदतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. जाती जातीत भांडू नका. जाती जातीत भांडणं लावणारे कोणीतरी समाजामध्ये फिरतायत, त्यांना सुद्धा सोडू नका. एका बरणीत 100 लाल मुंग्या टाका, 100 काळ्या मुंग्या टाका, झाकण लावून घ्या, शांत राहतात बिचारे. पण ती बरणी हातात घेण्याशी हलवा, मुंग्या एकमेकीवर चवताळतात. 18 पगड जाती मुंग्याप्रमाणे शांत आहे बिचारे. आपण कुणीतरी बरणी हलवण्याचं काम करत, त्यांचे कान आणले पाहिजे. सरकारनं जाती जातीत भांडणं लावायला काही कुत्रे पाठवले, तो ही डाव फसला. सरकारला खतरनाक आहे महाराष्ट्रातलं पाटील. नाद नाही करायचा शिंदे साहेबांचा, नाद नाही करायचा अजितदादाचा, आणि देवेंद्र मामाचा तर नादच खुला. ते वाटलं ते कुत्रे पाठवून काही जमत नाही, त्याला वाटलं एक पिसाळा कुत्रा पाठव, आणि तो चकण्या डोळ्याचा एक पिसाळा कुत्रा त्यांनी पाठवला. काय त्याचं नाव? सदावर्ते. भेटत नाही आरक्षण. वरती पाहतो, खाली बोलतो, कायम समाजाच्या विरोधात भोकण्याचं काम, जाती जातीत भांडण लावण्याचं काम. तुम्ही मागत असलेलं आरक्षण भेटत नाही, भेटलं तरी टिकत नाही. भेटू न भेटू आमचा विषय. मागायचं की नाही आम्ही ठरवू, द्यायचं की नाही सरकार ठरवून, टिकवायचं की नाही कोर्ट ठरवेल. कोर्टामधील, सरकारमधील आणि मराठ्यामधला प्रश्न काही घेणं देणं आहे का? कारण विनाकारण जाती जातीत भांडणं लावण्याचं, समाजाच्या विरोधात भोकण्याचं काम कुठपर्यंत सहन करतील? आणि तो माणूस काय साधा नाही महाराज. गुणरत्न सदावर्ते सारखा हुशार माणूस कोण नाही. त्याने गाडविन पाळलेली सुरेश महाराज. ते दररोज गाडविनीचं 30-30 ml दूध पितो.
आणि असा त्याचा गैरसमज आहे की गाढविरीचं दूध पिलं की माणसाला बुद्धी येते असं तो म्हणतो. मी कीर्तना 4 महिने हे सांगतो, लोकांना पटत नव्हतं. आता 8 दिवसापूर्वी त्याची मुलाखत झाली. त्यानं सांगितलं मी गाढवीन पायी होती, पण ती नांदेडला पायी होती, मुंबईत आल्यापासून नाही पाहिली. पण माझ्यावर टीका करणाऱ्याला गाढविणीच्या दुधाची काय किंमत आहे ते 5,000 रुपये लिटर आहे. म्हणजे पाहिला गाढवीन पाळून पितो, आता इकत घेऊन पितो, पण पितो. आणि त्या पिस्तुल्यात ते चष्मा कुठून आणला मला अजून कळाला नाही. तसं काय एल्डिंग करून आणला कुठपर्यंत सहन करतील पोरं. 3 पोरं गेले मुंबईला, फुटल्या त्याच्या गाड्या. 14 तारखेला सभा झाली, सगळ्या जाती धर्माची लोक तिथं आली. सभा झाल्यावर त्याला दुसऱ्या दिवशी विचारलं, ज्या जरांगेवर तुम्ही टीका करता त्या जरांगे पटाने 1.5 कोटी लोकांना एकत्र केलं. मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो. अरे यत्न्या, सगळे महाराष्ट्रातील मराठी तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते. ते काय गाड्या फोडल्या त्याच्या 3 पोरांनी, मंगेश साबळेंनी. दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी तोच प्रश्न विचारला की मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता, त्या मनोज जरांगेच्या सभेला 1.5 कोटी लोक आले होते. आवाजच खर्जात गेला त्याचा. मनोज जरांगे माझा भाऊ आहे. पिस्तुल्या अटक करा म्हणतो ना. मग तुम्ही जत्रा का म्हटले? जत्रा यासाठी म्हटलं, मी गावाकडे जात असतो, गावाकडे महादेवाची जत्रा भरते आणि जत्रेत महादेवाचं मंदिर असतं. मनोज जरांगे मराठ्यांचा देवच आहे ना. दुसऱ्या दिवशी सदावरते तू मंगेश साबळेच्या तावडीत तुझ्या गाड्या सापडल्या, तो तू जरांगे पाटलाला देव मानायला लागला. तू जर सापडला असताना तर सराटी अंतर्वळला लोटांगण घेत तुला यावं लागलं असतं. विनाकारण भुंकण्याचं काम. माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक धर्म नावाचा एक धर्म आहे, त्या सामाजिक धर्माचं आपण पालन केलं पाहिजे. साधू आपल्या जीवनात धर्म पाळतात, भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये धर्म पाळतो, तसा माणसाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये धर्म पाळला पाहिजे. विढाला विढाला